आंदोलन करूनही प्रशासनाने खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त न केल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी 1 दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करणार. ॲडव्होकेट विराज गडक. प्रतिनिधी निलेश दांडेकर. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांना चंद्रनगर ते शिगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ ॲडव्होकेट विराज गडक सहित ग्रामस्थांनी केली होती. 1 आठवड्याचा कालावधी देऊनही रस्ता दुरुस्त न केल्याने ग्रामस्थांना रस्त्यात उतरून खड्ड्यात भात रोपणी आंदोलन ॲडव्होकेट विराज गडक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पत्रव्यवहार करताना अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी कर्तृत्वात कसूर केल्याने हे आंदोलन करावे लागले. आंदोलन नंतरही रस्ता न झाल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद पालघर प्रमुख प्रवेशद्वार समोरच एका दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे ॲडव्होकेट विराज गडक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. कार्यक्रमासाठी शिगाव सरपंच दीप्ती सुमडा, हनुमाननगर सरपंच गुलाब खरपडे, उपसरपंच प्रदीप रिंजड, वनई सरपंच कामिनी जनाठे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील परहाड व माजी विस्तार अधिकारी मधु चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रस्ता दुरुस्त न केल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी सरपंच कृष्णा सातपुते, सदस्य बाबूराव खरपडे, सदस्य रंजना डोके, डॉक्टर स्वप्नील गडक, नीलम गोरखाना, बापू घुटे, नारायण झिरवा, तुलसी गडक, विशाल मोरे, संतोष पटारा, रमेश गवळी, मंगेश चौरे, काशीराम झिरवा, रजनीताई गडक, पुष्पाताई वरठा, दत्ता दिवा, विनोद बसवत, काशीनाथ हाडल तसेच पंचक्रोशीतील गावांमधून हजारो ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.